आपलं नाव काय आणि ठिकाण सांगा आणि का बोलवले? माझं नाव प्रदीप हिंद्राव निंबाळकर. हा. हे ठिकाण आहे कर्नाळ नांद्रे रस्त्यावरील नावरसोडी या गावाजवळ नवीन पूल झालेला आहे. हा. यामध्ये या पूल बांधत असताना याचं जे पाणी हे माग पूर्वेपासून या पश्चिमे बाजूला जाते पाणी. हा. आणि हे जात असताना यामध्ये जे पात्र आहे त्या पात्रामध्ये हे नवीन पूल बांधत असताना संबंधित ठेकेदारांनी त्यातली जी जुन्या पुलाची जी दगड माती जी होती ती संपूर्ण या पात्रामध्ये त्यांनी टाकलेली आहे. त्यामुळे त्या कडेने जाणारा जे पाण्याचा फ्लो होता तो कडच्या शेतकऱ्यांच्या बाजूने जातो आणि त्या शेतकऱ्यांना पूर आल्यानंतर त्यांना तो फटका बसतोय. त्यामुळं आम्हाला आमची दादांना एक विनंती आहे की आम्हाला ह्या न्याय मिळावा. आम्ही 2023 पासून संबंधित अधिकाऱ्यांकडून भेटी घेतोय पण आम्हाला कोणीही दाद दिलेली नाही. आणि दादाने आम्हाला एक विनंती आहे दादांना की आम्हाला त्यांनी न्याय द्यावा. अच्छा, मी सांगलीच्या PWD ला रोज एक नवीन विषयाकडे हात जोडतोय. जो हा ब्रिज आहे या ब्रिज मधून येणारं पाणी भविष्यामध्ये उद्याच्या पावसाळ्यामध्ये येणार ते जाणार माझ्या समोर. ही जर बाजू बघितली तर या ठिकाणी पूर्णपणे पात्रामध्ये जुन्या ब्रिजचा काढलेला राडा रोडा टाकलेला आहे. ज्या ठिकाणी मी उभारलो इथं सुद्धा 7-8 फूट उंचीनं राडा रोडा आहे कारण पाण्याची पातळी खाली आहे. आणि माझ्या डाव्या साईडनं छोट्या आकारामधून हे पाणी पास व्हायला लागलेलं आहे. पण पावसाळ्यामध्ये जर का समजा इथं इकडून पाणी आलं तर हे पाणी या छोट्याशा एरियातून पास होणार नाही. प्रसंगी समोर असणाऱ्या या शेतीला धोका होणार म्हणजे त्याचा कडा ढासळणार. इकडून येणारा मोठा पाण्याचा फ्लो हा प्रसंगी इथं तटणार आहे आणि मागे सुद्धा बॅक मारणार आहे. अनेक शेतीचं नुकसान होणार आहे. तर PWDच्या अधिकाऱ्यांना मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडतोय की हा राडा रोडा टाकलाय सुमारे 20 ते 25 फूट उंचीनं आणि पात्र पूर्णपणे या ओढ्याचं बंद केलेलं आहे. ते ताबडतोब तुम्ही खुल्लं केलं पाहिजे. संबंधित ठेकेदाराकडनं करून घ्या अगर तुमच्या पैशाने करून घ्या पण PWDने काम करावंच लागेल. 2023 पासूनची मागणी पूर्ण नाही केली तर PWDच्या मिरजकर साहेबांच्या ऑफिसमध्ये मी बैठं आंदोलन करेन. याची जाणीव तुम्ही ठेवावी अशी मी विनंती करतोय. धन्यवाद.